बिंदास बोल ना ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. रिव्ह्यू करणार आहे सिनेमा गुलकंद. समीर चौगुले, प्रसाद ओक, ईशा डे, सई तामणकर ही प्रमुख भूमिकेत असलेली ही फिल्म आहे गुलकंद, जी रिलीज झालेली आहे. आणि ह्या टीजर आणि ट्रेलरचे जेव्हा मी रिव्ह्यू केला होता तेव्हा सांगितलं होतं की हा सिनेमा धमाल असेल, आणि तसंच काहीसं झालेलं आहे. हा सिनेमा गुलकंद बघितल्यानंतर मला तरी असं वाटतं की हा सिनेमा आपल्याला एंटरटेन करण्यामध्ये मुलाम तयार आहे. आता ही जी फिल्म आहे ही खरं तर कॉमेडी जॉनराची जरी असली तरी ह्या फिल्म मधून तुम्हाला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्याचं कारण आहे की जेव्हा आई बाप म्हातारे होतात किंवा वयस्कर होतात आणि मुलं तरुण तरुण होतात तेव्हा तरुण मुलांबरोबर आपण कसं वागलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुलकंद. आता गुलकंद मध्ये मुलांनी आपल्या आई वडिलांबरोबर कुठल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी नाही शेअर केल्या पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टींबरोबर आई वडिलांबरोबर बोलल्या पाहिजेत, हा एक विचार करण्याचा मुद्दा या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण या सिनेमाची गोष्ट अशी आहे की समीर चौगुले आणि सई तामणकर हे कपल, प्रसाद ओक आणि इशाडे हे कपल खरं तर मिसमॅच कपल आहे, हे मी आधीच ट्रेलर आणि टीजर मधून सांगितलं होतं. तर मिसमॅच कपलची ही गोष्ट आहे, पण ही गोष्ट जरा वेगळ्या पद्धतीनं मांडली गेलेली आहे. कारण त्या कपलला मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, आणि अशी मुलं असताना जेव्हा प्रसाद ओक आणि सई तामणकर पुन्हा भेटतात तर पूर्वीच्या आठवणीत ते पुन्हा मशगूल होतात आणि मग एक वेगळी कहाणी सुरू होते. ती कहाणी काय आहे ती मी गोष्ट सांगणार नाही, ती तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. पण हा सिनेमा एंटरटेन करण्यामध्ये समीर चौगुले आणि ईशा डे यांचा पहिला नंबर लागलेला आहे असं मी सांगेन. धमाल उडवलेली आहे. खरं तर हास्य जत्रा ह्यामध्ये काम करत असताना आता या सिनेमामधून सुद्धा आपल्याला हास्याचे फवार या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळतात. चांगले सिच्युएशन्स बांधलेले आहेत दिग्दर्शकाने, आणि खरोखरच सांगायचं झालं तर हा सिनेमा हे उचलून घेऊन जातात. सॉलिड बॅटिंग केलेली आहे दोघांनी. प्रसाद ओक आणि सई तामणकर हे जरा वेगळ्या रोल्स मध्ये आपल्याला दिसतात, त्यांनी त्यांच्या परीनं खूप छान काम केलेलं आहे. पण मला असं वाटतं की जरी मध्यमवर्गीय कुटुंबीय दाखवले असले तरी त्यांची मुलं जी आहेत ते आजच्या जनरेशनची आहेत, आणि आजच्या जनरेशनची मुलं आपल्या आई वडिलांबरोबर त्यांच्या अफेअर्स बद्दल चर्चा करतात. ही एक नवीन गोष्ट आहे, पण खरं तर ही आपल्या समाजाच्या दृष्टीनं ही खटकणारी गोष्ट आहे. पण आता जनरेशन बदललंय, आई वडीलही त्या जनरेशनला मॅच करण्यासाठी ह्या गोष्टी घडू शकतात. आता काहींना पटेल, काहींना नाही पडणार, पण हा सिनेमा आहे तर सिनेमामधून एखादी नवीन कल्पना मांडणं हे लेखक आणि दिग्दर्शकाचं काम आहे. तसं त्यांनी काम केलेलं आहे. आता तुम्हाला कदाचित ते पटणार नाही की लग्नाला आलेली मुलं आपल्या आईला किंवा वडिलांना त्यांच्या अफेअर बद्दल विचारतात आणि ते आपल्या अफेअर बद्दल सांगतील, मुलांवर डिस्कस करतील. हे पटणार नाही कदाचित, पण या सिनेमामधून आपण हा एक नवीन फंडा बघायला आपल्याला मिळाला आणि तो आपण एन्जॉय करायचा असतो. सिनेमा एक कॉमेडी सिनेमा आहे. खरं तर सिनेमा हे एक समाजाचं एक चांगलं उत्कृष्ट माध्यम आहे, समाजाला सुधारणारं किंवा समाजाला शिकवण देणार, किंवा सिनेमा बघितल्यानंतर आपल्या समाजामध्ये काही फरक पडला पाहिजे, चांगले विचार आपण मांडले पाहिजे, असं आहेच, हे तर असायलाच हवं या मताचा मी आहे. पण ही कॉमेडी फिल्म असल्यामुळे जरासा लेखकांनी थोडीशी लिबर्टी घेतली आहे, एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय, तर त्याला टीका करायला पाहिजेच असं मला वाटत नाही. नाही आवडला लिव्ह इट. आपल्याला जेवढा सिनेमा आवडतो तेवढा आपण एन्जॉय करायचा. ज्या गोष्टी नाही आवडत त्या आपण सोडून द्यायच्या, चांगल्या गोष्टी घेऊन येऊया. तर हा गुलकंद सिनेमा बघायला गेलं तर गोष्ट खूप छान लिहिलेली आहे. सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी या जोडीनं एक नवीन कॉमेडीचा फंडा घेऊन आलेले आहेत. कॉमेडी तीच आहे, पण त्याला वेगळा तडका त्यांनी दिलेला आहे, वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि राहिलं सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे, म्युझिक चांगले आहे, गाणी चांगली आहेत, आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं सिनेमा एंटरटेन करतो. पण काय की हा सिनेमा जर आपण फॅमिली सकट बघायला जावं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. गेलं तर काय हरकत नाही, पण सिनेमा चांगला आहे. गुलकंद आहे, गुलकंद नाव फार छान, प्रेमाचा गुलकंद. आता या प्रेमाचा गुलकंद काय आहे, तो कशा पद्धतीने तुम्ही रिसीव्ह करायचे तुम्ही ठरवायचे. तेव्हा थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा. गुलकंद खूप छान सिनेमा आहे, तुम्ही वन टाइम वॉच आहे. एकदा तर जायला पाहिजे. मराठी सिनेमा आहे, बघा, थिएटरमध्ये जा. थिएटरमध्ये गेले तर मराठी सिनेमे बनतील, चांगले दिवस येतील. आणि
वेगवेगळ्या पद्धतीनं आपले मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप लोक आहेत ते एक्सपेरिमेंट करत आहेत, तर त्यांच्या एक्सपेरिमेंटला तुम्हीही हातभार लावा असं मी म्हणेन. सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांना फुल मार्क्स. समीर चौगुले, इशाडे, धमाल. ओव्हरऑल ही फिल्म जी आहे ही कडक आहे आणि यातली गाणी तर अप्रतिम आहे. किंवा यामध्ये एक आमिर हडकरचं पण गाणं आहे, क्लास आहे. बघा हा सिनेमा अवश्य बघा, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल आणि तुमचे पैसे बसतील. तर जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया.